आमंत्रित करतोय महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ज्यांच्या नावामध्ये सत्यता वागण्यामध्ये शीलता असे सत्यशील दादा शेरकर यांना मी विनंती करतो आपण सभेला या निमित्ताने संबोधित करावं। हा आशीर्वाद 2024 आमदार जुन्नर तालुका आदरणीय सत्यशील दादा शेरकर। विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना संबोधित करण्यासाठी आपल्या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, तालुक्याचे सेनेचे अध्यक्ष माऊली शेठ खंडागळे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष तुषारभाऊ थोरात, काँग्रेसचे अध्यक्ष अशोक शेठ गोलप, ज्येष्ठ व्यक्तिमत्व शरदराव लेंडे, अंकुश शेठ आंबले, मोहित शेठ डमाले, गुलाब शेठ पारखे, अनंतराव चौगुले, शरदांना चौधरी, विशाल शेठ तांबे, दादाभाऊ बगाड, रघुनाथन दादा, सईदभाई पटेल, दिलीप भाऊ डमडरे, बाजीराव शेठ दांगट, दिलीप दादा बामणे, गुलाब नबी शेख, अनिल शेठ तांबे, संभाजी शेठ तांबे, दिलीप भाऊ दादा दुंबरे, जीवन शेठ शिंदे, तुळशीराम भोईर, अनिल तात्या मेहर, शिवाजीराव खैरे, रमेश शेठ भुजबळ, दिलीप भाऊ कोल्हे, आमचे मित्र आमदार बाबूभाऊ पाटे, कराळे सर, भारतीताई शेवाळे, माऊली शेठ कुराडे, कावागाव गागरे, बाबाशेठ परदेशी, मंगेशांना काकडे, सुरेखाताई विटेकर, ज्योत्स्नाताई माबरे, महिलांच्या सगळे प्रतिनिधी, शंकरराव घोडे, सगळे उपस्थित असलेले स्टेजवरचे मान्यवर मंडळी, दिलगिरी व्यक्त करतो। सगळ्यांचा नामाचा उल्लेख होऊ शकत नाही। साहेब लँडिंग झाल्यानंतर साहेब तुम्ही डायरेक्ट स्टेजवर आलेत। साहेब म्हटले मी पहिली सभा करल आणि नंतर जेवण करल। साहेब अजून जेवण केलेलं नाही। खरं तर शिवसेना पक्ष फुटला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला। शिवसेना पक्ष फुटल्यानंतर शिवसेनेतले ठाकरे परिवाराला सगळे नेते सोडून गेले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना सगळे नेते सोडून गेले। लोकसभेच्या निवडणुका लागल्या, महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवार या महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवार साहेब, आदरणीय उद्धव साहेब, राहुल गांधी यांनी उभे केले आणि ह्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त खासदार महाविकास आघाडीचे त्या ठिकाणी निवडून आले। जुन्नर तालुक्यामध्ये आपले भूमिपुत्र शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संसदरत्न डॉक्टर अमोल कोल्हे ह्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी त्यांना जाहीर केली। लोकसभेमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर ते आपला मतदारसंघ सोडून सुद्धा फिरले। या जुन्नरच्या मायबाप जनतेने इतिहास घडवला आणि खासदार अमोल कोल्हे यांना मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून दिलं। हा विचार खरं तर साहेब तुमच्या ही जनता कधी विसरणार नाही। ह्या जुन्नर तालुक्यातील हा शेतकरी वर्ग असेल, हा तुमच्या विचाराला घेऊन चालणारा हा शेतकरी वर्ग आहे। या जुन्नर तालुक्यातील सगळे नेते एका बाजूला होती, आमच्यासारखे सर्वसामान्य शेतकरी कार्यकर्ते एका बाजूला होती आणि त्या सगळ्यांनी दाखवून दिलं का आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार हा जुन्नर तालुक्यातला तमाम मायबाप जनता घेऊन जाणारी आहे, जुन्नरची जनता आहे। लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका जवळ येत होत्या।
परंतु या जुन्नर तालुक्यातील आम्ही सगळ्या महाविकास आघाडीतील नेते मंडळींनी ठरवलं लोकसभेच्या वेळेला का विधानसभेला ही वज्रमूठ ज्या पद्धतीने लोकसभेला ठेवली त्या पद्धतीने सगळ्यांनी एकत्रित विधानसभेला काम करायचं। आणि त्यावेळेला आम्ही बोलत होतो लोकसभेच्या वेळेला का आदरणीय पवार साहेबांनी दगड जरी दिला तरी त्या दगडाला मतदान करण्याचं काम आमची ही जुन्नर तालुक्यातील मायबाप जनता करेल। ही वज्रमूठ फोडायचं काम अनेक लोकांनी त्या ठिकाणी केलं। मी जाहीरपणाने या ठिकाणी आदरणीय ज्येष्ठ नेते शरदराव लेंडे साहेबांचे मनापासून आभार मानतो। ज्येष्ठत्वाच्या नात्याने खरं तर त्यांचा आदर आपण सगळे मंडळी करतो। लेंडे साहेब तुमचा उपकार हा सत्यशील शेरकर कधीच विसरणार नाही। शिवसेनेचे माऊली खंडागळे त्या ठिकाणी उमेदवारी मागत होते। माऊली खंडागळेंचा त्या ठिकाणी हक्क होता। आम्ही कुणाला अडचण केली नाही। शिवसेनेने त्यांना उमेदवारी द्यावी हा सगळ्या शिवसैनिकांचा आग्रह होता। परंतु नंतरच्या काळामध्ये सगळ्या शिवसैनिकांचं आणि मातोश्रीचा आदेश पाळून माऊली शेठनी त्या ठिकाणी माघार घेतली। माऊली शेठ तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या शिवसैनिकांना या निमित्तानं मी या ठिकाणी धन्यवाद देतो। बाजीराव शेठनी खरं तर महत्त्वाची भूमिका या निमित्तानं या ठिकाणी बजावली। सातत्याने मातोश्रीचा आदेश घेऊन दांगट साहेब तुम्ही या ठिकाणी येत होता। उद्याच्या काळामध्ये या जुन्नर तालुक्यात काम करत असताना आपणा सगळ्यांना कल्पना आहे विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गेले 40-45 वर्ष झाले हा शेरकर परिवार काम करतोय। स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर असतील, स्वर्गीय सोपान शेठ शेरकर असतील, आदरणीय शेठबाबांनी अनेक सहकार्यांना घेऊन त्या कारखान्याची मुहूर्तमेढ लावली। 40-45 वर्ष झाले या शेतकऱ्यांच्या कुटुंबाशी एक वेगळ्या प्रकारची नाळ या निमित्तानं जोडलेली आहे। आज 10-12 वर्ष झाले अध्यक्ष म्हणून मी काम करत असताना तुम्ही माझा सगळा कारभार त्या ठिकाणी पाहिला। शेतकरी असेल, सभासद असेल, ऊस उत्पादक असेल, वाहतूकदार असेल, माझे सहकारी म्हणून काम करणारे माझे कर्मचारी असेल, एक कुटुंब प्रमुख म्हणून त्या ठिकाणी आम्ही सगळे मंडळी काम करतो। कारखान्याच्या बाबतीत आजभर बघितलं तर 30 KLPDची डिस्टिलरी 35 KLPD आपण नेऊन ठेवली। 5000 गाळप क्षमतेचा कारखाना आज 7000 गाळप क्षमतेने आपला चालणार आहे। अनेक नवीन गोष्टी कारखान्यात आपण त्या निमित्तानं केल्या। शेतकऱ्यांच्या पदरामध्ये 2 रुपये कसे पडतील ही भावना खरं तर आमची त्या निमित्तानं त्या ठिकाणी राहिलेली आहे। अनेक पुरस्कार साहेबांच्या हस्ते आपल्या कारखान्याला मिळाले। देश पातळीवरचे दरवर्षी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं। हा अभिमान तुम्हाला आम्हाला आपल्या सगळ्यांना या निमित्तानं आहे। परवा एका पत्रकारांनी मला विचारलं की तुम्ही कारखाना चालवत असताना तुम्हाला अडचणी तयार होतील, तुमच्यावर लोक टीका करतायत। मी प्रामाणिकपणे त्यांना सांगितलं की गावामध्ये एक मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये देव आहे। ते मंदिर कोणाचं? तो देव कुणाचा? आणि त्या मंदिरातला देवाचा मी पुजारी आहे। मी प्रामाणिकपणे ते देवाची सेवा करतोय, मी त्या देवाची पूजा करतो, मी त्या देवाची आरती करतो। तो देव त्या गावकऱ्यांना आशीर्वाद देतो। जर त्या देवाने आशीर्वाद दिला नाही, त्या देवाने त्या लोकांचं साकडं घातलेलं ऐकलं नाही तर पुजाराला बाहेर काढतील। मी प्रामाणिकपणे ते मंदिर म्हणून त्या विघ्नर परिवाराची सेवा करतोय आणि नक्कीच तुम्हाला या निमित्तानं सांगतो की पारदर्शक कारभार करत असताना व्यवस्थित साहेबांना या सगळ्या गोष्टी माहिती, प्रामाणिकपणे कारभार करतो म्हणून मी घाबरत नाही।
आणि म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. उद्याच्या काळामध्ये या छत्रपतींची शिवाजी महाराजांची शिवजन्मभूमी आहे. निसर्गाने नटलेला हा जुन्नर तालुका आहे. अनेक गोष्टी या निमित्तानं या ठिकाणी बोलण्यासारख्या आहेत. साहेब, या जुन्नर तालुक्याला पर्यटनाला चालना देणारा हा जुन्नर तालुका आहे. जुन्नर तालुका पर्यटन म्हणून घोषित झाला, पण जुन्नर तालुक्यामध्ये पर्यटनाच्या दृष्टीने कुठली चालना मिळालेली नाही. अनेक गोष्टी माझ्याकडे बोलण्यासारख्या आहेत, पण मी छोट्या छोट्या शब्दांमध्ये या ठिकाणी सांगतो. डोंगर, बौद्धलिनी, विघ्नराचं ओझरचा गणपती, लेणारीचा गिरिजात्मक गणपती, दाऱ्याघाट, माळशेज घाट, अनेक गोष्टी आहेत. परंतु पर्यटनाची संख्या या निमित्तानं या ठिकाणी वाढत नाही. आणि त्यासाठी देशातले विदेशातले पर्यटक या जुन्नर तालुक्यात आले पाहिजे. त्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. त्यासाठी ज्या काही गोष्टी आम्ही तुमच्या समोर मांडणार आहेत भविष्य काळामध्ये, तुमची मदत आम्हाला लागेल, ती मदत करावी. किल्ले शिवनेरीचा संवर्धनासाठी अनेक गोष्टी अनेक वेळेला अनेक लोक बोलली, त्याच्यावरती मी जास्त ओवापोह करणार नाही. परंतु त्या किल्ल्याचं पावित्र्य राखून ऐतिहासिक वारसा जतन करायचं काम आपल्याला या निमित्तानं करायचंय. त्या शिवनेरी किल्ल्याचा एक एक दगड आपला सोन्याचा आहे हे प्रामाणिकपणाने आपल्याला तुम्हाला या निमित्तानं सांगतो. आणि ते जपून ठेवायचं काम आपल्याला उद्याच्या काळामध्ये करायचंय. जुन्नर तालुक्यात शेती सोडून दुसरी कुठली इंडस्ट्री नाही, कुठली MIDC नाहीये. आणि म्हणून या जुन्नर तालुक्यातील शेतकरी जागला पाहिजे. त्याच्यासाठी जुन्नर तालुक्यात दूध आहे, फळं आहे, फुलं आहे, ऊस आहे, टोमॅटो आहे, भाजीपाला आहे आणि कांदा आहे. त्यासाठी शीतगृह पाहिजे, कोल्ड स्टोरेज पाहिजे. याच्यासाठीच्या काही आम्ही प्लॅन तयार केलेले आहेत. आणि उद्याच्या सरकारमधून त्या गोष्टी या जुन्नर तालुक्यात उभे केल्यानंतर शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्या फायद्याच्या ठरणार आहे. रोज बिबट आणि मानव संघर्ष आपण बघत आलेला आहात. त्याच्यावरती पण मी जास्त बोलणार नाही. परंतु नक्कीच उद्याच्या काळामध्ये आपल्याला त्याच्यावरती काही सुविधा उपलब्ध करण्यासाठी काम करावं लागेल. आदिवासी भागामध्ये परवा आम्ही सगळा दौरा करून आलो. आजही दिवाळीमध्ये 3-3 दिवस त्या ठिकाणी पाणी नाही. आजही त्या ठिकाणी माझ्या माय माऊलीला 4-4 किलोमीटर डोक्यावरती हंडा घेऊन त्या चालायला लागतं, फिरायला लागतं आणि पाणी आणायला लागतं. आनेपटावर भागावरील पाण्याचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. गेले 40 वर्ष झाले त्या भागात पाणी नाही. आणि तो प्रश्न घेऊन उद्याच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना काम करावं लागेल. आज युवकांसाठी क्रीडा संकुलन उभं राहायच्या दृष्टीने आपल्याला काम करावं लागेल. अनेक तरुण आपले राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये पुढे गेलेले आहेत. याच्या पलीकडे जाऊन एक महत्वाचा रोजगार निर्मिती साहेब आमच्या जुन्नर तालुक्यात होणं गरजेचं आहे. आज सुशिक्षित बेरोजगार तरुण आमच्या तालुक्यामध्ये फुल मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी फिरतोय. आणि म्हणून ज्या पद्धतीने आपण हिंजवडी मगरपट्टा सिटीमध्ये RT पार्क उभं केलं, त्या पद्धतीने या जुन्नर तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये IT पार्क उभं राहावं. आणि या जुन्नर तालुक्यात आमच्या तमाम बाप जनतेतील आज असलेल्या या मुलांना रोजगार निर्मिती व्हावी, हा आमचा एक अट्टास आहे. आणि उद्याच्या काळामध्ये ते उभं करायची जबाबदारी आमची या निमित्तानं राहणार आहे. हा एक शब्द आपल्याला या निमित्तानं या ठिकाणी देतो. मी खरं जास्तचा वेळ घेणार नाही. साहेबांना पुढच्या सभेला जायचंय, साहेबांना अजून जेवण करायचंय. पण शिवसेनेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे. पदाधिकाऱ्यांना मी या निमित्तानं सांगतो की तुम्हाला उद्याच्या काळामध्ये सगळ्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल. कुठल्या प्रकारचा मतभेद आपल्या या निमित्तानं करणार नाही एवढा एक विश्वास देतो. वाऱ्याचा वेग ओळखता येतो, जो तो इथे अट्टल आहे. सत्तेची गरज कितीही असेल तरी पवार साहेब आमचे विठ्ठल आहेत. साहेबांचा सत्कार शिवसेनेचे सगळे पदाधिकारी या निमित्तानं करतायत. शिवसेना पक्ष या निमित्तानं एक सांगतो, तुम लाख कोशिश करो मुझे बदनाम करने की,
मैं जब भी बिखरा हूं दुगनी रफ्तार से निकला हूं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी. धन्यवाद दादा. यानंतर सन्मान होतो साहेबांचा. सन्मान करत आहे शिवसेना जुन्नर तालुका परिवार. यामध्ये प्रथमतः आदरणीय श्री बाजीराव शेठ तांगड. मी विनंती करेन सन्माननीय माऊली शेठ खंडागळे, बाबूभाऊ पाटील, बाबा शेठ परदेशी, आदरणीय शरदअण्णा चौधरी, संभाजी शेठ तांबे, मनोज शेठ कुंडे, त्याचबरोबर ॲडव्होकेट जयराम तांबे आणि तमाम शिवसैनिक. तदनंतर दुसरा सन्मान होत आहे आदिवासी समाजाच्या वतीनं. आदिवासी समाजाच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक बजेटमध्ये 9% तरतूद केल्याबद्दल